सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या राधा कन्हैया वे ब्रिज जवळील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकत घरगुती गॅस सिलेंडरची बेकायदेशीर रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश शिवाजीनगर पोलिसांनी केलाय। या प्रकरणी श्रीकांत बाबासाहेब पांडव व 51 राहणार स्टेशन रोड कमानीजवळ शहापूर रोड, इचलकरंजी या इसमावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून तब्बल 1,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। इचलकरंजी शहर राज्यभर वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार वास्तव्याला आहेत। इचलकरंजीमध्ये कायमस्वरूपी ते रहिवासी नसल्यानं त्यांना घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं ते मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्यांकडून खरेदी करत असतात। त्यामुळे अशा प्रकारची विक्री थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई करणं गरजेचं बनलं आहे। दरम्यान शहरातल्या राधा कन्हैया वे ब्रिज जवळील परिसरात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये श्रीकांत पांडव हे कोणताही अधिकृत परवाना नसताना घरगुती वापरासाठी असलेले ज्वलनशील आणि स्फोटक स्वरूपाचे गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात साठवून बेकायदेशीररित्या त्याची रिफिलिंग करत होता। किरकोळ नफ्यासाठी तो मोठ्या टाक्यातून मशीनच्या सहाय्यानं लहान घरगुती सिलेंडरमध्ये प्रति किलो 80 रुपयांनी गॅस भरून अनधिकृत विक्री करत होता। या धोकादायक प्रक्रियेमुळे परिसरातल्या नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता। त्यामुळे याची शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार राधा कन्हैया वे ब्रिज जवळच्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकत HP कंपनीच्या 18 भरलेल्या टाक्या, भारत गॅसच्या 2 टाक्या, इंडेनची 1 टाकी अशा एकूण 21 भरलेल्या गॅस टाक्या मिळून आल्या। तसंच HPच्या 9 रिकाम्या, इंडेनची 1 अशा एकूण 10 रिकाम्या टाक्या जप्त करण्यात आल्या। 2 वजन काटे, 2 इलेक्ट्रिक मोटर, रेग्युलेटर तसंच रिफिलिंगमध्ये वापरली जाणारी अन्य सामग्री असा मोठा ज्वलनशील मुद्देमालही हस्तगत करून श्रीकांत बाबासाहेब पांडव या इसमावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम तसंच जीवनावश्यक वस्तू कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत।